तर पंकजा मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। ऊसतोड मजुरांना 50% दरवाढ द्या अशी मागणी जी आहे ती ऊसतोड मजूर संघटनेने केलेली आहे। 50% दरवाढीसाठी राज्यातील 5 ऊसतोड मजूर संघटना आक्रमक झाल्या। 6 तारखेला महाराष्ट्रातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही असा संघटनेने इशारा दिलाय। तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी माहिती मुकादम संघटनेने दिली आहे। माझ्यासोबत मुकादम संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। काय काय नेमका निर्णय तुम्ही आज घेतला बैठकीमध्ये? आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की आम्ही काल 25 ला बंद केलं होतं, परंतु पंकजाताईचं आणि सुरेश अण्णांचं साखर संघाबरोबर बोलणं झालं की आम्ही 5 तारखेपर्यंत तुम्हाला निर्णय देतो, म्हणून आम्ही आजचा बंद मागे घेतला आणि 5 तारखेपर्यंत आम्ही हा संप थांबवलेला आहे। जर 5 तारखेपर्यंत आमच्या संपावर तोडगा नाही निघाला, आमची दरवाढ 50%ची मागणी आहे, आम्ही 100%हून 50% पर्यंत आलेलो आहेत। जर आमची दरवाढ योग्य नाही झाली तर मात्र 6 तारखेपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कारखाना आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व सुरेश अण्णा धस बरोबर घेऊन पूर्ण महाराष्ट्रातले कारखाने आम्ही बंद करणार आहोत। सध्या काल जवळजवळ 25 कारखाने बंद होते, पण आम्ही आज आमचं 5 तारखेमुळे ठरल्यामुळं ते समजा आज चालू करायचे सांगितलेले आहेत मजुरांना। पंकजाताईंना आमंत्रण त्यांना द्यावंच लागतं, कारण आमच्या तिन्ही संघटना, आम्ही 5 संघटनात, आमच्या 5 संघटनांचं पत्र जातं की आमच्या ह्या नेत्यात आणि हे आमचे लवाद आहे, आमचे जेवढे बी मजूर ज्या मजुराच्या संघटना आहेत, जे ऊसतोड्यांच्या ज्या संघटना आहेत, त्या संघटनेच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि सुरेश अण्णा धस हे आमचे 2 नेते आहेत आणि त्यांना आम्ही आमचं पत्र दिलेलं असतं की आम्हाला आमचे मार्गदर्शन करणार आहेत, आम्ही त्यांना बोलव म्हणून, तर त्यांना ते बोलावंच लागतं त्यांना सांगा। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।